तुला आता असं झोपायचे का कवर झोपायचे? तुम्ही दारू पिऊन येऊस तर तुम्ही दारू पिऊन येऊस तर झोपायचे, मला असंच झोपायचं. बघा तुम्ही आता सगळं धंदे सोडून देते, शिलाईचं सोडते सगळं. मी एवढं रुपयानं काम करायला, डोळे फोडायले, आणि तुम्ही तिकडे दारूला पैसे घालवायला. जीवनात सोडीन मी पारू, पण सोडणार नाही मी दारू. नका सोडू तुम्ही दारू. तुम्ही मरण मागायला तर मी काय करू? जीना भी कौन चाहता है कम वक्त ये, जीना भी कौन चाहता है कम वक्त ये, उठ आता भूक लागली पोटाला भाकर करून दे. आता खगाडा. बघा मित्रांनो, हे असं असतंय, माणसानं दारू पिली की बायको सकाळी उठत नाही, त्याच्यामुळं दारू पिऊ नका. मला तर दम निघत नाही, मी सकाळी पहाटे जातो दररोज. मी सकाळी पहाटे जातो, 5ला पिऊन येतो, म्हणून गपचूप झोपतो. त्याच्यामुळं ही आमच्या घरची घर की कहाणी आहे बघा म्हणायचं हे. आता ही जर नाही उठली तर इस्त्री हो का, इकडे इस्त्री बन, शिलाई मशीन बन, इकडे ही आडवी पडली, गाण्या इकडं खुर्चीवर बसलाय. आमच्या घरामध्ये आता काही खरं नाही. मग तुम्हाला कसं वाटतंय, दारू पिणं योग्य का अयोग्य? स्वतःलाच कळत नाही, दुसऱ्याला कशाला सांगायला, त्यांना कशाला विचारायला? तिकडं असतंय ज्ञान सांगेल लोकाला आणि शिंबड आपल्या भोकाला नाकाला. केली आता पाठ आंघोळ, ड्युटीला जायचं असल्यावर. तर मित्रांनो, ही खोटी नाही बरं का, ही रिअल कहाणी आहे. काल आमची पार्टी असल्यामुळं आम्ही थोडीशी जास्त घेऊन आला होतात, म्हणून ही अशी आमच्या घरची अवस्था झाली. पण अक्कल पाहिजे मलाच की आपण तसल्या गोष्टी करू नयेत. पण चला, असतात काही गोष्टी. करमतच नाही मला. तिला करमत नाही, मग आता तो एक काम करतो, तुला काम देतो. मला दारू प्यायल्याशिवाय करमतच नाही, दिवसच निघत नाही दारू प्यायल्याशिवाय. बघा, दारू प्यायल्याशिवाय आमचा दिवस निघत नाही. म्हणूनच आज करून खा, काय खाता. आता बघा, ही जर झोपली तर हिला माहित नाही मी सुक्या चिकनाची घट बिर्याणी करून खाऊ शकतो माझ्या हाताने, मला काही येत नाही. अशा पैसे असू अगर नसू, आम्ही काही करून आणू. खा, ज्वारी बी नाही, पीठ बी नाही. बाजूला आता कामापुरता व्हिडिओ झाला 3 मिनिटाचा. का सगळ्याच टाकायचं? दररोज किती वाजता जाता दारू प्यायला सांग? 5 वाजता. म्हणूनच झोपले बघा. कुठवर दारू ऐकून गेले बाईनच, कुठवर आपलं जिजू 29 मे बी. तर असे माझे कित्येक मित्र असतील, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की ती रोज सकाळी पहाटे किती वाजता दारू प्यायला जाते, त्यांनी मला लवकरात लवकर कमेंट करून सांगावे. बायाच्या आत्महत्या व्हायला ते असते तर गड्याच्या वागण्यातून बायाच्या आत्महत्या कशामुळे व्हायला? दारूमुळं. मग समजून कोणी सांगायचं दारू पिऊ नका गड्यानं म्हणून? त्यांना सांगितलं तर ती खायचं तिथं खाते, तोंड घालायचं तिथं घालते. त्यांना ते त्याचं तोंड असतं, जिभ नुसती वळवळ 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 करते. जिभेला डागण्या दिल्यावर कळतंय. मग तर मित्रांनो, आमचा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आता मागलच्या 1-2 दिवसाखाली झालेली घटना काही बी असेल XYZ, पण त्याच्यामध्ये ते मला तर वाटत नसेल की ती त्या गोष्टीमुळं समजा दारूमुळं झाली असेल, अगर कशामुळं त्यांचं नाव मी घेऊ शकत नाही, पण ती आत्महत्या करणं ही चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे बघा, त्या टेन्शन नका नाही, माझी बायको अशी झोपली आज. लोकांना ज्ञान सांगायला तुम्ही तेच करणार आहात माझी, तर तुम्ही मला घेऊन बसणार आहे. तुमचा फक्त चेहरा गरीब आहे, चेहरा फक्त गरीब आहे. तुमच्या आतल्या खोडीनं म्हणजे डोक्याला असं टेन्शन बसायले, मलाच माहिती आहे. बस म्हणजे तुला असं म्हणायचं की दारूमुळं आपलं घर बरबाद झालं? राहिलंय कुठं? जेव्हा तू इथं आलतीस तेव्हा बेशरम होती, आता तरी पत्र्याचं शेड आहे. सगळं दिलं करून तुम्हाला, माझी नाही किंमत राहायची. तुम्ही केलंय म्हणून सगळ्यांना कमवून द्यायचं होतं तुम्हाला. लई कमवून तर दिलंय, कमवून घेतलंय बिन कमवून खाल्लंय बी, आता काय राहिलंय? सगळे जण म्हणजे आम्हाला काय कमवून दिलंय, काय कमवून दिलंय, काय द्यायचं होतं काय माहिती. होतं कोणतं एवढं माय बापाकडे दामोदरी होती का तुमच्याकडे?
माय बापाला तिकडे किडण्या बिडण्या त्यांच्या घाण ठेवून तुम्हाला आणून द्यायचं. ती काय हे आहे होय सोनं तुम्ही ते सरळच म्हणतात आम्हाला काय कमवून दिलंय. तुम्ही काय माझी हाऊस मौस करून बघितली कधी? बघा तिचे केस फक्त सरळ केले नाहीत म्हणून का नाही म्हणूनच खितका ही आहे. इथं बरं फीस तरी माहिती आहे का मला तुमचं? कळमला गेली की 4-5 पिसं आणतच नाही. स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या कष्टावर रुबाबात जगली. कुणाची ताकद नाही मला बघा इथं मित्रांनो, बोलायची. ही आजचा जानूच्या मम्मीचा शेवटचा व्हिडिओ असू शकतो, कारण की ती लई वैतागून गेलेली आहे. हायच शेवटचा नाही, कधी कोणता शेवटचा बनल ती सांगता येत नाही. माझ्या घराचं नीट करू करू जीव वैतागून चाललंय. करा नाही तर आज बसा, आज मी काय कुठंच हात लावणार नाही. आवडाला कुठं दररोज सारवायचं, सडा टाकायचा, हात गेला खोबा गेला, तिथला उकीर काढायचं, तिथला उकीर काढायचं. लग्न झाल्यावर बी तीच केलंय ना, आता मी माझ्या राशीला ती चालते. तरी म्हणली होती तुमची आजी, चांगल्या घरात राहिलेली माय, तुला आता इथं घुशीचा उकीर बरा काढू वाटायला या, तुला राहू वाटतंय का नाही ग या नवऱ्यापाशी, इतक्या पुस्तर म्हणली. तशी मला माझा फेसच पडत नाही. मी म्हणलं काय माहिती आता बा माय बापानं करून दिलंय. तुमचीच आजी म्हणली होती, तुमचीच. तुला आता उठणं होतंय का नाही नाही होत? उठणार. तुम्ही घराच्या बाहेर गेल्यावर तर आज उठतच नाही. बघा सगळीकडे पाणी, सगळ्या मिशनीवर. मला मी बरोबर माझ्या एकदा दिमागात कोणती गोष्ट फिट केली ना मला हे करायची, मी करीतच असते. मी माघार घेत नाही. आपल्याला तसलं दोन तोंडी वागायला येत नाही. गण्या उठ, आपलं रिअल रूप आहे ती गण्या रूप आहे आपल्याला शिकविलं. पटकीन उठ, भांडे गोळा कर. आहे तर आपण बदलत नाही. जी 2 रुपये वागताय ना ती का नाही, ती माणूस का नाही बनेल. आता माझं तोंड नाही चांगलं. आमच्या माईनं एकाच ह्याच्यात राहायला शिकविले. एकाच चेहऱ्यात 10 चेहरे नाही तर बदलायचा. आमचा एकच आहे, जी रिअल आहे ती रिअल आहे. कुणाला पटू नाही तर खटू, विषयच नाही. आयल तर मांजराला फक्त केसाला डोक्यावर, नाही तर नाक तोंड सेमच आहे. असू द्या, तुमचे काय डोळे झाकले होते का बघा आलता होता. तुम्ही कशासाठी केलं ते मला चांगलंच माहिती आहे. तुझ्या धंदोलतासाठी केलंच होतं. बापाचं असं गटडं बघितलं होतं. बघितलंच होतं. हळदीच्या अंगापासून गटुड येते माझ्या बापाचं तुमच्या दारात. अजून बी येतंय. त्याचा जीव चाललाय तरी येतोय. तुला काय म्हणायचंय आता, ही सगळं काही जी असं वातावरण घडायलंय फक्त दारूमुळे घडायलं ना, व्यसनामुळं. लोकांना सांगू नका, गांजा, दारू, तंबाखू, डाव, जुगार, मटका. महाग रक्ताची लघवी होत होती. तुम्हाला अजून दवाखाना, मी घरात पैसे खर्चाय ठेवीत नाही. तुमच्या दवाखान्याला देते तरी तुम्ही तीच करायला. तुझं काय म्हणणं आहे? दुसऱ्याला नका सांगू. आज नाही चुलीला पतारा द्या, तिथं स्वयंपाक करून आज उरपाट खाऊ घाला तुम्ही. बाप भले बाप लेक बी तुमच्या. आज बघा आता गाण्यात दारू पित नाही की, गण्या 10 रुपये नाही पण चोऱ्या करायला आहेत. त्याला आता बँक फोडायला लावायची असं नाही काही. म्हणलं आता बघा, बाप चांगला नसतं की लेकराला बोलणार. झालं का? चांगला संदेश तर देऊन दाखवत एवढं जाता. असं म्हण, बघा माझा नवरा दारू पिते म्हणून मी असे भुतावणी झोपते म्हणा. माझा नवरा दारू पिते दररोज सकाळी पहाटे 5ला जाऊन. बघा मैत्रिणीनं म्हणून मी अशी झोपले. आणि खरे कारणीभूत ना संसार मोडायला सासू सासरे असं म्हणतात की तिच्या आई वडिलाकडचे असतात, पण त्यांना कुठं कळतं की आपलंच नाणं किती खोटं आहे. आपल्या नाण्याला झाकून ठेवायचं आणि लोकांच्या नाण्याला बदनाम करून सोडायचं. ही सासरच्या लोकांची गथ आहे. आणि पुन्हा म्हणायचं सून चांगली भेटली नाही आम्हाला. ओके बस.